नमस्कार, हाय हॅलो, मी श्रिया आपलं स्वागत करते. आज फ्रेंडशिप डे, मैत्री दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मैत्री कुणासोबत होते आणि कशी होते हे खरंच सांगता येत नाही. तेच आज आपल्या गेस्टमुळं कळणार आहे. आज आपण भेटत आहोत सिद्धराज पाटील यांना, की जे एक मोठे गायक आहेत आणि संगीतकार आहेत. त्यांची मैत्री कुणासोबत आहे आणि ती मैत्री त्यांनी कशी टिकवली, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी हा एपिसोड नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण का, इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार, मी गायक संगीतकार सिद्धराज अजित पाटील. मित्र हो, सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. मित्र हो, सर्वांचा एक साथीदार, एक सच्चा मित्र असतो, मैत्रीण असते. आपले आई वडील देखील सुद्धा आपले चांगले मित्र असतात. पण माझा देखील एक असा मित्र आहे, तो म्हणजे माझा सूर. मित्र हो, हे सूर मला कसे सापडले तर माझ्या वयाच्या 7व्या वर्षीच सापडले. आमच्या घरी भजनाची परंपरा आहे, कारण माझे आजोबा वारकरी होते. त्यामुळं त्यांची जी हार्मोनियम आहे, ती हार्मोनियम एक दिवस मी स्वतः हातात घेतली आणि ती हार्मोनियम मी आपोआप वाजवावं लागलो. त्यावेळेला माझ्या वडिलांनी आणि आईनं ओळखलं की बाबा हा काहीतरी वेगळं करू शकतो आणि हा संगीत क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. तर माझ्या वडिलांनी 2008मध्ये मला गायन समाज देवल क्लब येथे म्युझिक शिकायला त्यांनी मला घातलं. आणि त्यावेळेला म्युझिकची पहिली परीक्षा, गायनाची परीक्षा, प्रारंभिकची परीक्षा मला देण्याचा योग आला. आणि तिथून पुढं हा माझा सुरांचा प्रवास असा घट्ट होत गेला. मित्र हो, मगाशी आपण ऐकलंच असेल माझी आणि माझ्या सुरांची ओळख कशी झाली. ज्यावेळेला 2008मध्ये गायन समाज देवल क्लबमध्ये मी शिकायला गेलो, त्यावेळेला मला शास्त्रीय संगीत म्हणजे काय हे सुद्धा मला माहीत नव्हतं. फक्त मी हार्मोनियम वाजवायचो आणि त्यावेळेला जे काय वयाच्या 7व्या वर्षी जे काय फिल्मची गाणी रिलीज झाली होती ती मी आपोआप वाजवत होतो. तर त्यावेळेला मला हार्मोनियमचं नोटेशन म्हणजे काय किंवा गायनाचं नोटेशन म्हणजे काय हे मला काहीही कळत नव्हतं. म्हणजे मला गाण्यातला गंधसुद्धा नव्हता. तर मी माझ्या सुरांशी एकरूप झालो माझ्या गुरूंमुळे. तर माझे पहिले गुरु डॉक्टर आनंद धर्माधिकारी, तसेच गौरी कुलकर्णी मॅडम, परत कोल्हापुरातले प्रसिद्ध डॉक्टर अमन पठाण, तसेच महेश हिरेमठ सर. ह्या अशा लोकांच्या, मोठमोठ्या लोकांच्या मी सानिध्यात राहिलो, ह्यांच्याकडं भरपूर शिकलो. म्हणून मी कधीच एकटा पडलो नाही, कारण माझा सूर आणि माझे गुरु माझ्यासोबत होते. त्यावेळेला 2008मध्ये ज्यावेळेला मी देवल क्लबला गेलो, त्याच वेळेला मला पहिला अभंग शिकवण्यात आला, तो म्हणजे अभिर गुलाल उधळीत रंग. मग त्यावेळेला मला त्या गाण्यातली लगाव म्हणजे काय काय कसं असतं ते किंवा कसं गायलं पाहिजे हे मला काही माहीत नव्हतं. मी त्यावेळेला कसं गायलं आणि त्यावेळेला नंतर ते कसं गायलं पाहिजे हे दोन्ही तुम्हाला मी ऐकून दाखवतो. अबिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मी असा त्यावेळेला गायचो. पण गुरुनी लगाव शिकवले, त्यातले बदल पहा. अबीर गुलाल, अबीर गुलाल. हा बदल का सहजासहजी होत गेला नाही, हा बदल रियाजामुळे होत गेला. म्हणून माझ्या आत्ताच्या तरुण मित्र मैत्रिणींना मी हे सांगतोय की आता ह्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये जरी तुम्ही गाणी करत असलात AI वरती, तरी रियाज हा तुम्हाला केलाच पाहिजे. ज्याचा रियाज नाही त्याचा काही उपयोग नाही. कारण गळ्यातले जे नॅचरल लगाव आहेत ना,
ते रियाजाशिवाय येतच नाही. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू. आता विठ्ठलाला आपण म्हणतोय ना, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. तर ही ती भावना कशी आली पाहिजे? रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पाय रे शिवोदंग गाऊनी अभंग, पाय रे शिवोदंग गाऊनी अभंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे सर्व गुरूंच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आणि मेन म्हणजे माझ्या रियाजाने हे सगळं शक्य झालं. ह्या माझ्या सुरांमुळे मला अनेक स्पर्धेमध्ये भाग घेता आला. मित्र हो, माझ्या आयुष्यातली पहिली स्पर्धा म्हणजे सोलापूर येथे फक्त ब्लाइंड लोकांची गाण्याची स्पर्धा गेली होती, राज्यस्तरीय. त्यावेळेला मगाशी ते तुम्ही जे माझं गाणं ऐकलं अभिरघुल आलं, त्यावेळेला मी हे गाणं ऐकलं. तसेच त्यानंतर 2011ला माझी सुरुवात स्ट्रगलची चांगली झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 4-5 जिल्ह्यातून सुरेश वाडकरांच्या अकॅडमीला एकच आवाज पाहिजे होता. त्यावेळेला मी ऑडिशन दिलं होतं. सुरेशजींचंच एक गाणं म्हटलं होतं की विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. आणि साक्षात हे ज्यांचं गाणं आहे, ज्यांनी गायले, सुधीर फडकेंची चिरंजीव श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं गाणं आहे. आणि ज्यांच्यासमोर हे गाणं गाता आलं, पंडित सुरेश वाडकर सर, त्यांच्यासमोरच त्यांचं गाणं गाण्याचा मला योग आला. आणि त्यावेळेला सुरेश वाडकर सरांनी मला सिलेक्ट केला आणि त्यांची जी अकॅडमी आहे मुंबई येथे आजीवासन, त्या आजीवासन अकॅडमीमध्ये मला 1 वर्ष शिकण्याची संधी मिळाली. मग त्यानंतर कळालं की नुसता सूर तर महत्त्वाचा आहेच, पण त्याच्याबरोबर शब्दांचं वजन कसं ठेवायचं, त्या गाण्यातल्या त्या ज्या काही भावना आहेत त्या कशा मांडलं पाहिजे. आता आपण एक गाणं घेऊया उदाहरणार्थ, सुरेशजींचंच सप्तसूर माझे तू सप्तसूर माझे. तर तो एका प्रियसीला म्हणतोय, तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा. तर ते कसं गायलं पाहिजे? तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा. किंवा ते असं नाही ना, तू सप्तसूर माझे, असं नाही आहे. ते सुरांबरोबरच शब्दांना आणि भावनेला फार महत्त्व आहे. हे कसं शक्य होईल मित्र हो? तुम्ही जर रियाजच नाही केला
तर नाही शक्य होणार. त्यामुळं रियाज हा नेहमी केला पाहिजे. माझे वडील मला कायम म्हणायचे, एक वेळ कमी जेवलास तर चालेल पण रियाज जास्त कर. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा. आता या गाण्याचं वैशिष्ट्य काय आहे? थोडं हे गाणं आहे लाईट संगीत, म्हणजे शास्त्रीय संगीताचा सुद्धा त्याला थोडासा बेसिक टच आहे, पण ते फिलिंग आणलं कसं पाहिजे? तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरेचा. किंवा आता आमचे जे काय आत्ताचे नवीन मित्र असे करतात, आता काही ट्रेंड चालू आहे, तू सप्तसूर माझे. असं होत नाही. हे असं माझी विनंती आहे माझ्या काही मित्रमैत्रिणींना संगीत क्षेत्रातल्या, की अशा पद्धतीची तुम्ही गायकी करू नका. तुम्हाला जो देवानं छान आवाज गोड दिलेला आहे ना, त्याच्यातनं भावना तुम्ही दाखवा, की असं नका करू तू सप्तसूर माझे. तो त्या गाण्याचा आणि गायकाचा अपमान आहे. गाण्यास लाभला तव स्पर्श, तो खरोखर स्पर्श जाणवला पाहिजे ना. का असा आहे का स्पर्श, स्पर्श नाही, स्पर्श अमृताचा. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा. अशा प्रकारे हा माझा प्रवास वाढत गेला. त्यानंतर जवळजवळ 2015ला कोल्हापुरात महेश रेमट सर जे आमचे आहेत, त्यांनी एक स्पर्धा भरली होती. लोकमत स्पॉन्सर होतं. त्यावेळेला लोकमतच्या वतीनं कोण होणार कोल्हापूरचा स्वरश्री ही स्पर्धा घेतली होती. त्यावेळेला मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यावेळेला 3 राऊंड होते. एक शास्त्रीय संगीतामध्ये एखादं सुगम संगीत एक गाणं गायचं, त्यानंतर एक फोक सॉन्ग गायचं, म्हणजे एखादं लोकगीत. दोन 2015 साली आपले कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक महेश रेमट सर यांनी एक स्पर्धा भरवली होती लोकमततर्फे, कोण होणार कोल्हापूरचा स्वरश्री. स्पर्धा खूपच टफ होती. मला वाटते मित्र हो, त्यावेळेला जवळजवळ 200-250 लोकांनी ऑडिशन दिले होते. त्यामधून 50मध्ये सिलेक्ट झालो, 50मधून 30मध्ये आलो, 30मधून 10मध्ये आलो. 10मध्ये आल्यावर जजेसचं असं चॅलेंज होतं की एक भक्तिगीत गायचं, दुसरं एक लोकगीत गायचं आणि तिसरं एखादं फिल्मी थोडंसं आत्ताचं रोमॅन्टिक सॉन्ग गायचं. मग त्यावेळेला
पहिलं माझं असं गाणं होतं की बाजे रे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे, अधर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया बिराने, बाजे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे. असा हा प्रवास वाढत गेला आणि अतिशय सांगायला आनंद वाटतो की त्या स्पर्धेमध्ये मी एक शास्त्रीय संगीतातला मुलगा, त्यावेळेला मला चॅलेंज केलं होतं, गाणं दिलं होतं की हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. आता त्याचे भरपूर वर्जन आहेत, जुनं देखील गाणं खूप छान आहे ते हर किसी को नहीं मिलता, पण त्यातलं मला त्यांनी नवीन पद्धतीने गायला सांगितलेलं आणि त्यात मला त्यांनी असं चॅलेंज केलं होतं की तुझ्या पद्धतीनं तू ह्यात काय व्हेरिएशन करू शकतोस, हे मला चॅलेंज होतं. कारण ही स्पर्धा जिंकणं म्हणजे सहजासहजी नव्हती, कारण त्यांना कोल्हापूरचा स्वरश्री काढायचा होता, त्यामुळे स्पर्धा टफ होती. त्यावेळेला मी ती गाणं अशा पद्धतीने म्हणलं होतं, ना 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 या ना 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 ना, खुश नसीब है हम जिनको है मिली ये बहार जिंदगी में, हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में. त्यानंतर हे गाणं गाऊन झाल्यानंतर मग जजेसनी आणि त्यावेळेला वोटिंग सुद्धा होतं कोल्हापूर जिल्ह्यातनं. मग ह्या स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला. पहिला नंबर आल्यानंतर माझ्या आईवडिलांनी, मित्र होय मला सगळ्यांना सांगायचं आहे, यातनं खूप चांगला संदेश तुम्हाला मला द्यायचा आहे की आमच्या आईवडिलांनी मला सांगितलं, तुझे आता बरेच वर्ष तुझे पहिले नंबर येत आहेत, तर तू आता मोठ्या करिअरकडे आता तुझ्या वळला पाहिजेस. मग त्यानंतर मी 2017ला झी मराठी सारेगमप ला ऑडिशन मला देण्यात आलं. जवळजवळ महाराष्ट्रातून 10,000 लोकांनी ते ऑडिशन दिलं होतं आणि ते ऑडिशन देत असताना एक असतं ना की बाबा हां आपण टी व्हीला ऑडिशन देणार आहे, ते डोक्यात एक माणसाची हवा शिरलेली असते. माझे वडील जितके प्रेमळ तितके स्वभावानं कडक. माझ्या वडिलांनी त्यावेळेला मला एकच सांगितलं होतं, कितीही मोठं जरी झालास तरी तुझं पाय जमिनीवर पाहिजे. ह्या सारेगमात तू भले सिलेक्ट हो नाही हो, पण पाय मात्र जमिनीवर पाहिजे आणि रियाज नेहमी पाहिजे. मी हे मित्र आता तुम्हाला वारंवार का सांगत आलोय, जे रियाज जो नेहमी करेल तो या क्षेत्रात राज्य करेल असं मला वाटतं. सारेगमपला बेलाताईचंच गाणं म्हणण्याचा योग आला, सावर रे रोज मला, रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे, आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे, तुझ्या आठवांचा शहारा. मग अशी जसं म्हणलं ना मित्र हो तुम्हाला सुरांबरोबर भावना महत्वाच्या आहेत, आता हे त्यांनी तुझ्या आठवांचा शहारा हा त्यांनी कसा टाकलाय तसाच आला पाहिजे. जरा येऊन या मनाला सावर रे सावर रे सावर रे सावर रे. त्यानंतर बरेच सारेगमपमध्ये मला कमलेश दादा भडकमकर खूप मोठं नाव आहे या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. सत्यजित दादा प्रभू, परत बासरी वादक अमर ओघ,
परत नटरंग चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक रविदादा जाधव, परत ज्यांनी कट्यार काळजात घोसली ह्या चित्रपटाचं गाणं लिहिलंय स्वानंद किरकिरे सर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, आर्या आंबेकर, ह्या अशा अनेक लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. असं नाही हं भावांनो की सूर तर माझा मित्र आहेच, पण माझे बाकीचे सुद्धा खूप मित्र भारी आहेत. माझ्या आयुष्यातला माझा पहिला मित्र म्हणजे विनायक विलास पाटील, दुर्ग मानवाडचा. आणि विनायकबद्दल काय सांगावं, अतिशय प्रामाणिक आणि निरागस मुलगा. विनायक हा वयाच्या 7व्या वर्षापासून, म्हणजे आम्ही 2007 पासून ब्लाइंड स्कूल अंधशाळेमध्ये शिकलो कोल्हापूरच्या. तिथं विनायकची आणि माझी छान फ्रेंडशिप झाली. आणि विनायक ज्या वेळेला मी वडापमधून सरस्वती टॉकीजला कोल्हापूरला यायचो, कारण विनायकला थोडं थोडं दिसायचं, त्यामुळं विनायक मला स्वतः न्यायला यायचा, परत शाळेत घेऊन जायचा. ती एक मैत्रीची खूप मजा आम्हाला शाळेला असताना यायची. परत मी आणि विनायक माझा जो डबा आहे तो एकत्र बसून आम्ही खायचो. आणि आमची जी मैत्री आहे ती गेले 18 वर्ष एकत्र आहे. आम्ही अजून देखील एकत्र आहोत. आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की आता माझा तोच विनायक मित्र आता सेंट्रल गव्हर्नमेंट एका रेल्वे ऑफिसला काम करत आहे. हे माझ्यासाठी खूप मला विनायकला मी असं म्हणतो की खूप प्राऊड फील आम्हाला असं वाटतंय की आमचा एक मित्र केंद्र शासनाच्या एका रेल्वेच्या ह्याच्यामध्ये गेला. खूप आम्हाला चांगलं वाटतंय. विनायकनं मला खूप साथ दिली आणि त्या सुखदुःखात मला त्यानं खूप साथ दिली. पण मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अशी सुखदुःखच येत असतं. 2020 साली अचानक माझे वडील कॅन्सरने एक्सपायर झाले. त्यानंतर थोडंसं मी काही वेळेला खचलो गेलो. त्यानंतर माझ्या आईचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. वडिलांनी तर मला संगीत क्षेत्रामध्ये घडवून गेलेच, आणि माझ्या वडिलांचं माझ्या गुरूंना एक वाक्य चांगलं माझ्या गुरूंना ते सांगायचं, याला बडवा पण चांगलं घडवा, असं ते आमचे वडील सांगायचे. 2020ला वडील एक्सपायर झाल्यानंतर थोडंसं मी डिप्रेशनमध्ये मी जात होतो. पण माझ्या आईनं मला पुन्हा उभा केलं. आणि त्यानंतर आणि काही संगीत क्षेत्रातल्या लोकांची ओळख होत गेली. आणि मग त्यानंतर असा हा प्रवास माझा चांगला वाढत गेला म्युझिकचा. मग माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं जे की रेकॉर्ड झालं, माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं की 2022 साली उदो उदो करू चला हो अंबाबाईचा. त्या गाण्याला मग ती झेप आम्ही इतकी मोठी घेतली, मला वाटतं हा माझ्या बाबांचा आशीर्वादच म्हणायचा. की ते गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि संदीप गायकवाड, जे की दगडी चाळमध्ये तुम्ही त्यांना पाहिलंच असेल, ते माझ्या गाण्यामध्ये त्यांनी काम केलं. आणि त्या गाण्याला मला इंटरनॅशनल मुंबई फिल्म फेस्टिवलचा अवॉर्ड मिळाला. ते गाणं तुम्हाला 1 मिनिटात सादर करून दाखवतोय. जय देवी जय महालक्ष्मी माता अंबाबाई, भक्तवत्सला साऱ्या जनतेची आई, गोंधळ मांडला हा माझा आई भवानीचा, उदो 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 करू चला हो अंबाबाईचा, उदो 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 करू चला हो अंबाबाईचा, उदो 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 करू चला हो अंबाबाईचा, उदो 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 करू चला हो अंबाबाईचा. ह्या गाण्याला मला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. मग तिथनं पुढं हे गाणं आम्ही अभिराज सिद्धराज ह्या 2 संगीतकारांनी हे गाणं आम्ही संगीत दिलेलं आहे. तिथनं पुढं आमचे अजून एक मित्र म्हणजे तांडव स्टुडिओ कोल्हापूरचे, मला ह्यांचं नाव घ्यायला खूप अभिमान वाटतोय की जे आपल्या कोल्हापूर नाही तर ह्या महाराष्ट्रातले टॉपचे साऊंड इंजिनियर प्रवीणदादा ऐवाळे, त्यांची देखील 2023 पासून माझी मैत्री झाली. आणि ह्या तांडव स्टुडिओ बरोबर माझं नातं इतकं घट्ट होत गेलं
की आजकाल एखाद्या कुठल्या जर सिनेमाच्या गाण्याला जरी कीबोर्ड वाजवायचा झाला तरी प्रवीण दादा फक्त सिद्धराज पाटीललाच कॉल करतात. ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट हा आहे. ठेवू? आहे. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. कारण मित्र हो, काय होतं, लाईव्ह मध्ये तर आपण परफॉर्म करतच असतो स्टेजवर, पण आपण कुठे चुकतो, कुठे चुकत नाही, किंवा काय कसं गायलं पाहिजे हे लाईव्हला इतकं म्हणावं तसं आपल्याला कळत नाही. कारण काही वेळेला थोडं साऊंड इश्यू असू शकतो काहीतरी, किंवा एखादा कार्यक्रमात थोडं पब्लिक चा व्हॉइस असू शकतो. पण स्टुडिओला गेल्यावर आपल्याला सर्वात म्हणजे आपल्याला शिकायला मिळतं की आपली तयारी कितपर्यंत आहे आणि पुढं आपण काय केलं पाहिजे. त्यामुळं मित्र हो, तानसेन होण्यापेक्षा अगोदर कानसेन व्हा. कान ह्या क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा, हे तर महत्वाचं आहेच, पण ह्याच्यापेक्षा जास्त तुमचं हे महत्वाचं आहे. मला असं वाटतं की संगीत क्षेत्रात डोळ्यापेक्षा कान खूप महत्वाचा आहे. म्हणून मी मगाशी म्हणलं ना की तानसेनपेक्षा कानसेन व्हा. म्हणून जो तुमचा सूर आहे तो पहिला ऐकायला शिका. तानपुऱ्यावर ज्या वेळेला तुम्ही रियाज करायला बसणार तानपुरा घेऊन, त्यावेळेला त्या तानपुऱ्याशी पहिला मैत्री करा. आता तानपुऱ्याशी मैत्री करा म्हणजे काय करा, जो तुम्ही तानपुरा आता समजा तुमच्याकडे तानपुरा इलेक्ट्रिक असेल तर तो पहिला तानपुरा मशीन लावून त्या तानपुऱ्याचा तुम्ही जो सूर लावणार आहे, तुमचा काळी 1 असेल, काळी 5 असेल, तो पहिला ऐका आणि मग ऐकायला शिका. अर्धा 1 तास ऐका आणि मग त्याच्यावर सा लावा. ह्याचा फायदा काय की तुमच्या सुराची आणि तुमची फार चांगली घट्ट मैत्री होईल असं मला वाटतं. परवाच 31 जुलै रोजी महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांची 46व्या पुण्यतिथीचा मी गाण्याचा कार्यक्रम केला आणि सांगायला अभिमान वाटतोय की रफी साहेबांच्या गाण्यांमुळे मी मोठा झालेलो आहे. जे की माझे गुरु डॉक्टर अमन पठाण, त्यांच्याकडे मी रफी साहेबांची गाणी शिकली. त्यातलंच एक माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉइंट जे गाणं आहे, तेरी आंखों की सिवा दुनिया में रखा क्या है, हे ऐका. तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना